महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, एक सुवर्णमय परंपरा. मी साताऱ्यातील दरे गावात आलो की अनेकांची पोटदुखी सुरू होते. मात्र त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखाना सुरू केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर सडकून टीका. गोपीचंद पडळकरांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य. तरुण मुलींनी जिममध्ये जाण्यापूर्वी ट्रेनर पाहावा. जिममध्ये लव्ह जिहादचं षडयंत्र सुरू. जिमला जाण्यापेक्षा मुलींनी घरीच योगा करावा, पडळकरांचा अजब सल्ला. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढा सुरूच राहणार, मंत्री छगन भुजबळांचा इशारा. आजचा मोर्चा कुठल्याही राजकीय पक्षाचा नसल्याची दिली माहिती. बीडमध्ये आज ओबीसींची महाएल्गार सभा. मंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीत मेळावा. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी पुकारणार एल्गार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून काळी दिवाळी आंदोलन. पूरग्रस्तांना भरपाई न मिळाल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी कार्यकर्ते रस्त्यावर. मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुढे ढकलली. 27 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान. सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला भाजपकडून मोठा धक्का. बबनदादा शिंदे, राजन पाटील आणि दिलीप माने भाजपमध्ये जाण्याची चर्चा. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. मनसेच्या दीपोत्सवाचं आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन. दीपोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार का, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष. छत्तीसगड आणि महाराष्ट्रात 2 दिवसांमध्ये 258 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. छत्तीसगडच्या सीएम समोर आत्मसमर्पण, तर अबुझमाड आणि उत्तर बस्तर हा जिल्हा माओवाद मुक्त जाहीर. राहुरीचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन. कर्डिलेंच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा.